या बातमीचे प्रायोजक आहेत PG रिसॉर्ट नंदुरबार। अंमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या नंदुरबारच्या घरी जमावाकडून हल्ला। नंदुरबारचे उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी यांच्या निवासस्थानाजवळ पोलीस बंदोबस्त तैनात, हिंसक जमावाविरुद्ध गुन्हा दाखल। नंदुरबार नगर परिषदेच्या उपाध्यक्ष निवडीच्या वादातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर अज्ञात जमावाने हल्ला केला। या दगडफेकीत चौधरी यांच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले असून हल्लेखोरांनी उभ्या गाड्या पेटवून देण्याचाही प्रयत्न केला। नंदुरबार नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी शिरीष चौधरी यांचे सुपुत्र प्रथमेश चौधरी यांची निवड झाली आहे। या निवडीनंतर दुपारी शहरात किरकोळ वाद झाला होता, ज्याचे रूपांतर रात्री हिंसक हल्ल्यात झाले। घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून 30 पेक्षा अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। दरम्यान शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि आमदार चंद्रकांत रघुवंशी, शिवसेना जिल्हा प्रमुख राम रघुवंशी, उद्योजक पृथ्वीराज रघुवंशी यांनी माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरी भेट दिली। याबाबत माजी आमदार शिरीष चौधरी यांनी घटनेबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली। नंददर्पण न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद। रात्री 9:30 11:30च्या दरम्यान आम्ही झोपलो असता काही गुंड प्रवृत्तीचे ज्यांच्यावर केसेस भरपूर आहेत, काय आहेत, त्यांना काही हार पचवता आल्या नसल्या कारणाने त्यांनी आमच्या घरावर दगडफेक केली, पेट्रोल बॉम्बचा हल्ला केला आणि आमच्या घराला जाळण्याचे पूर्ण प्रयत्न केले नाही। येऊन त्यांनी डायरेक्ट दगडफेक करायला सुरू केले। घरात कोणी नसताना, बाकी लेडीज होती, महिला होती। मग मी बाहेरून आल्यानंतर त्यांचा तपास केला, पण वास्तविक पाहता याच्या मागे फार मोठं षडयंत्र आहे आणि एवढं त्याच्या मागे जो आका आहे, या आकाचा शोध काल घ्यायला पाहिजे। मी पोलिसांमध्ये तशी फिर्याद दिलेली आहे आणि यामुळे दहशतीचे वातावरण, त्यांचे जेवढे लोक आहेत त्यांचे 2 नंबरचे धंदे, जुगार चालू आहे, सगळं चालू आहे
आणि यांच्याकडे काही राजकीय पुढारी असतील किंवा राजकीय असतील तर ते त्यांना वरदस्त देतात, त्यांना मोठं करतात. जसं बीडच्या प्रकार आहे तसं बीडच्या प्रकाराप्रमाणे नंदुरबार मध्ये हे बीड झालं का काय असं वाटतंय. आणि या सगळ्यांना कायदेशीर कारवाई आम्ही तर केलेलीच आहे, पण त्यामध्ये पोलिसांचाही रोल मोठा आहे की पोलिसांनी त्याचे सहकार्य करून हे सगळे आरोपींना तत्काळ पकडावं आणि तत्काळ त्यांना शिक्षा द्यावी एवढी आमची अपेक्षा आहे.